आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या माजी आमदार पंडित पाटील यांनी आज राज्य सरकारवर सडकून टीका केली। रायगड जिल्ह्याचे शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग येथील सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी जयंत पाटील यांना नूतनीकरणाचा शब्द दिला, पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावलले गेले अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली। माजी आमदार पंडित पाटील नेमके काय म्हणाले पाहूयात। रायगड जिल्ह्याचं बऱ्याच दिवसांनी जिल्हा रुग्णालय की या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी आवाज उठवला, लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यावेळचे रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री मी सभागृहात त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांना त्यांनी शब्द दिला होता की आम्ही याचं नूतनीकरण करू। नुकताच माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आणि आरोग्य मंत्री यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो। पण आज अशी बातमी आहे की भूमिपूजन होऊन एक पण काम चालू नाही त्यातलं। आता अधिकारी काय सांगतात की आम्हाला सीआरझेडची परवानगी पाहिजे। अरे भाई, या सगळ्या परवानगी असल्याशिवाय एवढा मोठा जिल्ह्याचं रुग्णालय ह्याचं भूमिपूजन करताना विद्यमान खासदार जे सुनील तटकरे आहेत, सगळ्यात सिनियर खासदार आहेत, सिनियर लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची तारीख घेतली पाहिजे। धैर्यशील पाटील हे खासदार आहेत, नंतर कर्जत खालापूरचे खासदार आहेत, यांची तारीख घेऊन प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रम करायला पाहिजे होता। आणि आज राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे माझे मित्र आहेत, ते इथे आले होते, पण त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होते की नाही हे बघायची त्यांना गरज होती। आणि या एवढा महत्वपूर्ण कार्यक्रमाला जे आमदार आहेत माझी, ज्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला, त्यांना निमंत्रण पण नाही, त्यांचं नाव पण नाही। पालकमंत्री ज्यांनी कोणी उद्घाटन केलं की ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं योगदान आहे, त्याचं नाव घेणं आवश्यक आहे। आज 5 वर्षापूर्वी उमट्या येथे कुठलं विद्यापीठ आलं होतं, मेडिकल कॉलेज, त्याचं पण काम अपूर्ण आहे। नुसती उद्घाटनाची स्पर्धा लावली, शिंदे गट आणि तटकरे गट, कोणाला श्रेयवाद नको म्हणून मुरुड साळवण्याचं भूमिपूजन केलं। अरे पण त्याला 3-3, 2-2 खासदार आहेत ना आपल्या जिल्ह्याला, त्यांना निमंत्रित करायला पाहिजे। आता झेंडा बनवण्याच्या पण कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाचे नवीन अधिकार असतात। अरे माझी आमदारांचा पण प्रोटोकॉल आहे, त्याला पण निमंत्रित करायला पाहिजे, यायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं आहे। पण अधिकाऱ्यांना विचारणारा कोण नाही, म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला जागरूक करतोय की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे, त्यांना प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत। पण दुर्दैवाने ती परिस्थिती नाही। तर माझी अधिकाऱ्यांना मागणी आहे की आमदार बदलत असतात, सरकार बदलत असतात, पण नियम मात्र कायम असतात। तर त्याचं भान ठेवून तुम्ही काम करा। पालकमंत्री कोण होईल, कोणाला तिथे बसवायचा, याच्या मागे न लागता जो संविधान आहे, जी घटना आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याचा फॉलो करायचा आहे। त्या सत्ताधारी लोकांच्या मागे लागायचं नाही। तर रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महायुतीचे आमदार आहेत, जिल्हा नियोजन मंडळ सगळं त्यांच्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारणारे कोण नाही। ते तू आपल्यासारखं कर, तू रटल्यासारखं कर, असं जिल्ह्यामध्ये वातावरण आहे। तर माझी आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना विनंती आहे की आज पक्ष भरपूर आहेत, आमदार वेगवेगळ्या आघाडीचे आहेत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन महत्वपूर्ण योजनेचं तुम्ही भूमिपूजन करावं। कारण प्रत्येकाचं योगदान आहे। आमदार बोलला की जनतेतून निवडून आलेला आमदार असतो, अगोदरच्या आमदारांनी लोकशाहीमध्ये कधी कोण पडतो, पण कोणाचं श्रेय घ्यायचं काम नाही। जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन करताना ते जे मंत्री आहेत, बाबा कोणामुळे प्रश्न सुटला, तर भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, मग त्यांना का निमंत्रित केलं तुम्ही? त्यांचं पत्रिकेत नाव पाहिजे, त्यांच्या पत्रिकेत ते सिनियर आमदार आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलसाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, म्हणून राज्य सरकारला ते निर्णय घेणं भाग पडलं। लवकरात लवकर सगळ्या परवानग्या घेऊन जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम चालू करावं अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।